नमस्कार मित्रांनो, एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे मंजिरी खूपच भडकलेली असते. आता ती रायाकडे येऊन रायाला म्हणू लागते, काय केलंस राय हे तू? तुझ्यामुळे आज मी खूप मोठी शिक्षा भोगते. तुझ्यामुळे अख्ख्या गावासमोर मी बेइज्जत झाले आणि तुझ्यामुळेच माझं घरही गेलं. आता मी माझ्या नाना आणि जिजीवरती ओझं झाले फक्त तुझ्यामुळे. तेव्हा आता राया म्हणू लागतो, अगं मिस फायर काय बोलायली तू? असं काय बी केलं नाही मी. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, मग कोणी केलं सांग ना. तुझ्या एका चुकीमुळे हे सगळं घडतंय राया. तुझ्या एका चुकीमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली. सांग ना, हे सगळं नशिबाने का नियतीने घडलंय ते सांग. नाही नाही, हे फक्त तुझ्या एका चुकीमुळे झालंय राया. आणि आता आम्ही कुठेही तोंड दाखवण्याच्या लायकीचे नाही राहील. एवढं सगळं होऊ नये मी हे सगळं निभावून नेण्याचा प्रयत्न करत होते, तरीही त्यात तू संकट टाकत राहिला. आणखीन संकट येत राहिली. त्यामुळे आता तर मला उभी राहण्याची ताकदसुद्धा राहिली नाही. हार मानली राया मी फक्त तुझ्यामुळे. त्यामुळे माझ्या नाना आणि जिजीसमोर जाण्याचीही इच्छा होत नाही आहे. हारले मी. त्यांना असं दुःखात नाही बघू शकत मी. त्यामुळे आता माझ्यापुढे एकच उपाय. तेव्हा राया म्हणू लागतो, अगं मिस फायर यात माझी काय चूक आहे तू सांग ना. तेव्हा मंजिरी म्हणत असते, नाही तुझी चूक नाही आहे ना. मग आता माझ्याकडे एकच मार्ग आहे. तो आता मी करणार म्हणजे करणार. आता लगेच मंजिरी हातात चाकू घेते. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, अगं मिस फायर तो चाकू आहे, लागेल इकडे आण बरं, इकडे दे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, ए राया माझ्याजवळ यायचं नाही आहे, लगेच बाजूला हो, लांब हो. असे म्हणून आता लगेच मंजिरी तो चाकू आपल्या हातावरती मारते. आता मात्र मंजिरीच्या हातातून लगेच खूप रक्त वाहू लागतं आणि ती चक्कर येऊन खाली पडते. त्या क्षणी आता रायाला जाग आलेली असते. तेव्हा झोपेतून उठून राया जोरात ओरडतो, मिस फायर. आता हे भयंकर स्वप्न रायाला इथे पडलेलं असतं. तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो, नाही नाही मिस फायर, अशी वेळ मी तुझ्यावरती कधीही येऊ देणार नाही. इथून पुढे जेव्हा जेव्हा तुझं चाक मातीत फसेल ना, तेव्हा तेव्हा मी तुझी मदत करायला नक्की येणार. मी तुला जिंकून देणार आहे मिस फायर. त्यामुळे हा राया तुझ्या पाठीशी कायम असणार आहे. आता हा राया मिस फायरला या सगळ्या संकटातून बाहेर काढणार आहे. तर इकडे आता इन्स्पेक्टर जय शशिकलाला म्हणत असतो, लवकरात लवकर हे अर्ध घर माझ्या नावावरती झालं पाहिजे ना, नाहीतर बघ तुला डायरेक्ट जेलमध्येच टाकतो. आता मात्र शशिकला घाबरलेली असते. तेव्हा इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो, एवढं मोठं घर तुझ्या एकटीच्या नावावर करत होतीस काय गं? लयच हौस दिसते तुला. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, डायरेक्ट तुम्हीवरून तू वर, बापरे. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, हो मग तुझी लायकीच ती आहे. किती कट कारस्थानी बाई आहे ना तू, हे चांगलंच ओळखलंय मी. त्यामुळे लवकरात लवकर हे अर्ध घर माझ्या नावावरती झालं पाहिजे, हो की नाही? जर तसं झालं नाही तर या नानाजीजीला मी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाईल आणि तुझ्याविषयी तक्रार करेल आणि घर हडपण्याच्या नावाखाली तुला जेलमध्ये टाकेल. मग बघ तुझं काय होईल ते. तेव्हा आता लगेच जय म्हणू लागतो, हे अर्ध घर माझ्या हक्काचं असेल, माझ्या नावावरती. त्यामुळे इथून पुढे दर महिन्याला या घराचं 50,000 रुपये भाडं तू मला द्यायचे बरं का. नीट लक्षात ठेवायचं. जमेल ना द्यायला का, नाहीतर मग तुला काय शिक्षा द्यावी लागेल? तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, नाही नाही नको, जमेल जमेल, लगेच हे घ्या, लगेच या महिन्याचे पैसे. आता शशिकला आपल्या हातात असणारा पैशाचा बंडल जयच्या हाती देते. तेव्हा जय म्हणू लागतो, हुशार आहे तशी तू. तर आता लगेच जय ते पैसे हातात घेतो. तेव्हा शशिकला म्हणत असते, या महिन्याचे दिले, दर महिन्याला देत जाईल मी. आता कसं आहे सांगू का एक तुम्हाला, तुम्ही जसे बाहेरून दिसता ना, तसे आतून खूप वेगळे आहात, फारच वेगळे. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. त्यामुळे तुमची आणि माझी दोस्ती चांगली होऊ शकते, हो की नाही? मग आपण दोघे मिळून ही मंजिरी, नाना, जीजी या सगळ्यांची ना चांगली वाट लावून टाकूया, हो की नाही? जमेल ना आपली दोस्ती? तेव्हा आता इन्स्पेक्टर जय रागाने शशिकलाकडे बघू लागतो आणि म्हणतो, ए गप्प बसायचा, माझी बरोबरी करण्याचा प्रयत्न करायचा नाही. तुझी तेवढी लायकी पण नाही आहे. माझं खूप नाव आहे, रेपुटेशन आहे आणि आपल्यात झालेलं डील जर कुणाला समजलं ना, तर तुझी काही खैर नाही, तुला जेलमध्ये सडायला पाठवतो. तेव्हा शशिकला म्हणते, नाही कुणालाही समजणार नाही. तर इकडे आता
जय हा नाना आणि जीजीकडे बाहेर आलेला असतो. तेव्हा नाना आणि जीजी विचारू लागतात, जय काय झालं, दिले का पेपर तिने? तेव्हा जय म्हणू लागतो, नाही, तुम्ही हे सगळं काल सांगायला पाहिजे नव्हतं मला. जेव्हा हे घडलं ना तेव्हाच. आता त्या बाईने खूप पक्के पेपर बनवलेत, त्यामुळे आता हे घर तुमच्या नावावरती होणं अवघडच आहे. तेव्हा नाना लगेच म्हणू लागतात, काय म्हणजे आमचं घर आम्हाला कधीही मिळणार नाही? तेव्हा लगेच जय म्हणू लागतो, नाना तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं, शांत व्हा, मिळेल, आपण नक्की काहीतरी करू. ही बाई खूप पोचलेली आहे बरं का, खूप पुढे हात आहे हिचा. त्यामुळे ना माझ्या ओळखीचा एक वकील आहे, त्यांच्याशी बोलूया आणि नक्की तिच्याकडून आपण पेपर घेऊया, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते, पण असं कसं रे, आता हे घर आमचं होणारच नाही का? तेव्हा जय म्हणू लागतो, जीजी तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? त्यावर जीजी म्हणू लागते, नाही रे जय, तुझ्यावरती विश्वास आहे म्हणून तर तुला सगळं सांगितलं ना, हो की नाही? मग आम्हाला माहिती आहे तू या प्रॉब्लेममधून नक्की बाहेर काढशील आम्हाला. तेव्हा जय म्हणतो, हो, काळजी करू नका, आपण नक्की यावर काहीतरी सोल्युशन काढू आणि तुमचं घर मी तुम्हाला हक्काचं घर परत मिळवून देईल. तर आता इन्स्पेक्टर जय तिथून निघालेला असतो. तर इकडे मंजिरी आता पावसात भिजत घरी आलेली असते. घरी येताच मंजिरीला आता लगेच शशिकला आवाज देऊ लागतो, अरे बापरे मंजिरी, तू एवढी पावसात भिजून आली, चिंब चिंब भिजून आली. जाऊबाई पटकन या, तुमची मुलगी बघा किती चिंब भिजून आली, खूप काम करून दमून आली ना, कारण आज दुकानात खूप मोठे प्रताप केले तिने, हो की नाही? त्यावर आता मंजिरी गप्प बसलेली असते, कारण शशिकला काही बोलेल आणि नानाजीजींना सगळं समजेल असं तिला वाटत असतं. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, अरे बापरे, मी एवढं बोलले तरी आज तू 4 शब्दही बोलली नाही. खरंच त्यासाठी ना तुला ना एक ना गिफ्ट द्यावं लागते. धर, धर, जा लवकर टॉवेल घे आणि डोकं कोरडं कर बरं, सर्दी होईल. तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते, काय गं मंजिरी, तू एवढी ओली कशी झाली? आणि ही काय बोलते ही? काय झालंय दुकानात? काही घडलं का? तेव्हा आता लगेच शशिकला म्हणू लागते, अहो जाऊबाई, पोरगी एवढी चिंब भिजली, आधी तिला टॉवेल द्या, तिचं डोकं कोरडं करा, सर्दी जडेल ना. तेव्हा लगेच जीजी आता तिला टॉवेल देते. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, बघ बघ, तुझ्या काकूने तुला टॉवेल दिलाय, आईची एवढी प्रेमाची माया दिली, हो की नाही? तेव्हा आता लगेच शशिकला म्हणू लागते, आता झालं ना डोकं कोरडं, मग सांग, एवढं काय घाबरायचं त्यात, सांग ना खरं खरं काय घडलं ते? तेव्हा आता लगेच मंजिरी काकूला नाही नाही असं खुणवत असते, डोळ्यांनी इशारा करत असते. तेव्हा जीजी म्हणू लागते, मंजिरी, ही बाई काय बोलतंय, काय घडलंय तिकडे? तेव्हा सांग बरं पटकन, इथे आमचा जीवन असा भांड्यात पडलाय, सांग बरं. नानाही विचारू लागतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हे बघ मंजिरी, तुला जर नसेल सांगायचं तर मी सांगते बाई, कसं आहे ना, माझ्या पोटात काही राहत नाही, त्यामुळे मला खरं बोलायला आवडतं, मीच सांगते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, कसं आहे ना जाऊबाई, तुमच्या मुलीने दुकानात एवढे प्रताप केलेत ना, काय सांगू, अख्ख्या गावातले लोक म्हणतायत, खरंच नानांपेक्षा जास्त भारी दुकान चालवते हा तुमची मुलगी. आज आषाढी एकादश आली तर दुकानात इतकी गर्दी जमली होती, सगळ्यांनी जणू लूटच केली. तेव्हा जीजी म्हणू लागते, काय लूट केली? तेव्हा शशिकला म्हणते, अहो म्हणजे खप झाला, एवढ्या चादरी विकल्या गेल्या आहे, तुमच्या दुकान मोकळं केलंय पार. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो, सगळ्या चादरी विकल्या गेल्या. त्यावर आता लगेच जीजी म्हणू लागते, काय खरंच? तेव्हा लगेच नाना आता पांडुरंगाला हात जोडतात आणि म्हणतात, खरंच विठुराया, तुझ्या कृपेमुळे आज आमचा सगळा माल विकला गेला, बरं झालं. तेव्हा आता लगेच शशिकला तिथून निघून जाते. त्यावर आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते, नानाजीजी मला माफ करा, पण तुमच्या भल्यासाठीच मी आज तुमच्याशी खोटं बोलते. तर आता इकडे निखिलही घरी आलेला असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नानाजीजी मी उद्या पहाटेच विठू रखुमाईच्या दर्शनाला जाणार आहे बरं का, उद्या एकादश आहे ना, उद्या खूप मोठा दिवस आहे. तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो, हो, मी पण येईल ताई तुझ्याबरोबर पहाटे पहाटे, आणि मी आधी विठ्ठलाचं दर्शन घेणार आहे विठुरायाचं आणि मग रुक्मिणीचं. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, नाही, मी तर आधी रुक्मिणीचं दर्शन घेणार आणि मग माझ्या विठुरायाचं. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, हो, कुणाचं घ्यायचं ते घ्या, सकाळी लवकर उठायचं आहे ना, चला बरं मग. तर इकडे आता पहाटे लवकर उठून मंजिरी देवदर्शनासाठी आलेली असते. तेव्हा आता मंजिरी विठुरायासमोर हात जोडून म्हणत असते, राया
काय करतोय रे हे तू? बघ ना, आज मला ना नाना आणि जीजीबरोबर ती खोटं बोलावं लागलं. पण काय करणार, सगळं झालेलं सांगितलं असतं तर त्यांना टेन्शन आलं असतं. त्यामुळे मला खोटं बोलावं लागलं रे. पण राया बघ ना, सगळा माल आता संपलाय. मला 15,000ची गरज आहे. तू काहीतरी कर ना राया. माझा विश्वास आहे तुझ्यावरती. तू नक्की करशील. करशील ना मला मदत? असे आता ती प्रार्थना करून देवाला म्हणत असते. त्याच वेळेस मंजिरी आता देवळातून बाहेर येते. तर तिथे एक माणूस फोनवरती म्हणत असतो, अहो तुम्ही आधी ऑर्डर घेतली आणि असं अचानक नाही का म्हणतायत? अहो 150 ते 200 वारकऱ्यांना खिचडी बनवायची, असं अचानक नाही म्हटल्यानंतर आम्ही दुसरी कुठे सोय करणार? तर हे सगळं बोलणं मंजिरीने ऐकलेलं असतं. तेव्हा मंजिरी त्या काकांना म्हणू लागते, काका ही खिचडीची ऑर्डर मी घेऊ शकते का? तेव्हा लगेच ते काका म्हणू लागतात, हो का, तू नानासाहेब यांचीच मुलगी ना, सरदेशमुख त्यांची? तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो. तेव्हा लगेच ते काका म्हणतात, तुला जमेल का 150 ते 200 वारकऱ्यांची खिचडी बनवायची? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो मला जमेल. तुम्ही माझ्या दुकानात ना सगळं सामान आणून द्या, मी तिथे नक्की बनवेल. तेव्हा ते काका म्हणू लागतात, ठीक आहे, मी कच्च्या मालासाठी तुला पैसे देतो आणि सगळं सामान तुझ्या दुकानावरती पाठवतो. तेव्हा लगेच मंजिरी हात जोडते आणि म्हणते, काका खरंच खूप धन्यवाद, मला ही कामाची खूप गरज होती. त्याच वेळेस ते काका म्हणू लागतात, अगं देव कुठल्या रूपात भेटतो ना हे सांगता येत नाही आणि आज खरंच पांडुरंगच भेटलाय मला तुझ्या रूपात. खरंच मीच तुझे आभार मानायला पाहिजे. नाहीतर एवढी ऑर्डर कोणी घेतली असती? अचानक आम्हाला कोणीही मिळालं नसतं. खरंच माऊली तुझे खूप खूप उपकार होतील आणि तुझं नशीब थोर, तुला एवढ्या वारकऱ्यांना आनंदाने प्रसाद करायचा आहे. तर आता मंजिरी म्हणते, हो काळजी करू नका, मी सगळं काही ठीक व्यवस्थित करेल. तर आता लगेच ते काका म्हणतात, तर ठीक आहे, जय हरी माऊली, असे म्हणून ते निघालेले असतात. तर मंजिरी लगेच विठुरायाला हात जोडते म्हणते, राया बघ पुन्हा एकदा आलास तू माझ्या मदतीला धावून, असाच माझ्या पाठीशी राहा. तर इथे आता ते काका लगेच रायाला फोन करतात आणि म्हणतात, राया भाऊ काम झालं, त्या पोरीने ऑर्डर घेतली बरं का. तर आता राया म्हणतो, डंकी आपलं काम झालं बरं का, सक्सेसफुल. आता बघ ती मिस फायर. त्याच वेळेस अण्णा तिथे आलेले असतात. आता मात्र आरशामध्ये रायाला अण्णा दिसलेले असतात आणि आता लगेच राया आपलं बोलणं थांबवतो आणि म्हणतो, त्या मिस फायरला असा धडा शिकवणार आहे ना, अख्ख्या गावात तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही. तिला ना आता बघ दुश्मनी दाखवतोच मी. तेव्हा लगेच अण्णा हसू लागतात आणि म्हणू लागतात, वाह राया मेरा बच्चा शेर, असंच त्या पोरीला ना इंगा दाखव तुझा, तुझी मर्दांगी दाखव, तिला हरून टाक, पुन्हा ती शर्यतीत काय कुठेही दिसली नाही पाहिजे. तेव्हा लगेच राया म्हणतो, हो मी असंच करणार आहे. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, त्या पोरीने तुला जणू चॅलेंज दिले असं ऐकलंय, ते चॅलेंज तिला जिंकू द्यायचं नाही राया, तुला सांगून ठेवतो. तेव्हा राया म्हणू लागतो, हो अण्णा तुम्ही काळजी करू नका. असे म्हणून आता अण्णाही तिथून निघालेले असतात. तरी ते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता ईशा मोबाईल बघत असते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अगे इश्के काहीतरी कामात आईला मदत करत जा. तेव्हा ईशा म्हणू लागते, अगं मम्मी तू कधी काम करते, मला तर तू काम करताना दिसतच नाही, त्यामुळे मी का मदत करू तुला? त्याच वेळेस शशिकलाला आपल्या मैत्रिणीचा फोन येतो. ती फोनवर बोलत असते. तेवढ्यात ईशा लगेच इकडे बाहेर येते. तर किचनमध्ये जीजी स्वयंपाक बनत असते, म्हणजे खिचडी वगैरे. तेव्हा नाना म्हणू लागतात, उमा मी काही मदत करू का तुला? बटाटे सोलू लागू का भांडे घासू? तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही ही सगळी कामं केलेली मला आवडत नाही, जा बरं आराम करा. त्याच वेळेस ईशा म्हणत असते, आता मम्मीला ना काहीतरी काम करून दाखवावंच लागते, तिला खुश करावंच लागते. ती तर सतत या लोकांना टॉर्चर करत असते, त्रास देत असते, मग मी काय करू? आता यांचा काहीतरी प्लॅन बिघडावा लागतोय. आता मात्र ईशा त्या दोघांचं बोलणं गुपचूप ऐकत असते. तर आता लगेच नाना बाहेर हॉलमध्ये येतात. तेच ईशा लपून बसते. तर इकडे सकाळी सकाळी मंजिरीने आता दुकानामध्ये देवाला अगरबत्ती वगैरे लावून नमस्कार केलेला असतो. तर आता लगेच राधा म्हणू लागते, ताई तुम्ही कुणाची वाट बघताय? त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, अगं मला एक मोठी ऑर्डर मिळाली, ते लोक येणारच होते सामान घेऊन, अजून आले नाही, त्यांचीच वाट बघते. त्याच वेळेस एक टेम्पो येतो. ते काकाही येतात आणि म्हणतात, हे घ्या कच्च्या मालासाठी पैसे आणि ऑर्डर तयार झाली की लगेच फोन करा, आम्ही इथे घ्यायला येऊ. आता मात्र मंजिरी म्हणते, हो काका तुम्ही काळजी करू नका, मी एकदम व्यवस्थित बनवते. तर इकडे इन्स्पेक्टर जयला हे सगळं समजलेलं असतं. तेव्हा इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो, आता या मंजिरीला फक्त ऑर्डर मिळाली, अजून ती पूर्ण झाली नाही, आता ती कशी बिघडवायची ना हे आपण बघूया. आणि हे सगळं भांडं त्या रायावरती फुटायला पाहिजे, कारण इथून पुढे मंजिरीचा दुश्मन फक्त रायाच असेल आणि तारणहार हा फक्त जय आणि
मंजिरीचा हिरो हा फक्त जयच असणार आहे. त्यामुळे जयच मंजिरीसाठी संकट घेऊन येणार आणि जयच तिचा तारणहार बनून तिला त्या संकटातून बाहेर काढणार. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता विठुरायाची दिंडी निघालेली असते. सर्व वारकरी नाचत गात असतात. त्याच वेळेस रायाने आता दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीला आपला लूक बदलवलेला असतो. आता मात्र विठुरायाचं रूप धारण करून इथे राया आलेला असतो. त्याच वेळेस मंजिरीही समोरून येत असते. तेव्हा राया लगेच मंजिरीच्या पायाची नतमस्तक होतो आणि म्हणतो, खरंच मिस फायर, मला माफ कर, मी चुकलो. माझ्यामुळे तुला एवढी संकट सहन करावी लागली, पण मी आता तुला या संकटातून बाहेर काढणार आहे. तेव्हा राया लगेच हात जोडून मंजिरीसमोर उभी राहतो आणि म्हणतो, देव कुठल्या रूपात भेटेल ना हे सांगता येत नाही, मला माझी रुक्माई भेटली. तेव्हा लगेच मंजिरी आता म्हणू लागते, जय हरी. त्याच वेळेस इन्स्पेक्टर जय तिथे आलेला असतो. आता मात्र त्या दोघांना असं बघून इन्स्पेक्टर जयला खूपच राग येतो. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब